श्रीराम नमस्कार. आज 19 जुलै 2026 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 76. राजगुह्य योग आणि राजयोग हा योग आपण पाहत आहोत. मनुष्य जीवनाच्या अनुषंगाने आपण ही भगवद्गीतेचं अध्ययन किंवा त्याचा अभ्यास आपण करतोय. धर्म आणि अधर्म ह्या दोन्ही गोष्टींमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि पार्थ अर्जुन या दोघांमध्ये जो संवाद झाला आणि सर्वसामान्य माणसांची जी प्रश्न आहेत किंवा जे विचार असतात हे अर्जुनाने मांडायचा प्रयत्न केला. मुळामध्ये आपण लहानपणी वाचलं असेल, ऐकलं असेल की घरामध्ये महाभारत ठेवू नये. महाभारत ठेवलं की घरामध्ये भांडणं होतात, भावंडांमध्ये वितुष्ट येतं. वास्तविक तसं काही नाहीये. आपला जर तसं असतं तर महाभारताच्या अनुषंगानेच भगवंतांनी भगवद्गीता सांगितलेली आहे. ह्याच्यामध्ये नाही घ्यायचं त्यांना जायला सांग. ह्याच्यामध्ये काही वेळा असं होतं की आपण काय करतोय हे मनुष्याला माहित नसतं, पण केलेली कृती ही समाजाच्या दृष्टिकोनातनं काय विचार आहे, काय आचार आहे, याचं भगवंतांनी अर्जुनाला धर्माच्या अनुषंगामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की अपमान ही जीवनामध्ये आपण एखाद्याचा अपमान केला तर त्याचे परिणाम काय होतात. जसं द्रौपदीनी दुर्योधन हा जेव्हा त्यांच्या महाल बघायला गेला आणि पडला, याच्यावरनं केलेलं द्रौपदीने अपमान. ह्या योगामध्ये इथं भगवद्गीता तिथं येऊन थांबते जिथे विचारांचं गुंता हा सुटला आहे. म्हणजे भगवंतांनी धर्म आणि अधर्म याची उत्तम सांगड ह्या योगामध्ये घातलेली आहे. आपण केलेली एखादी कृती ही धार्मिक आहे का अधार्मिक आहे हे मनुष्याला कळणं गरजेचं जसं असतं, तसं इथं प्रमाण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की धर्म कशाला म्हणावा आणि अधर्म कशाला म्हणावा. युद्ध कशाचं चाललं होतं तर धर्माचं. इथं जेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो भगवंताला की हे केशवा, अपमान, अहंकार हे तर प्रत्येक मनुष्याला जन्मताच आहे, त्याचा वापर कसा करायचा हे पण तू सांगितलंस, पण धर्म आणि अधर्म याची सांगड घालताना मनुष्य जर कर्म करायचा जर राहिला तर कसं चालेल. असं होत नाही का की मनुष्य मनात नसताना सुद्धा एखादं कर्म करतो, पण नंतर त्याच्या लक्षात येतं की आपली चूक झाली आहे. मग हा दोष समजायचा का. इथं भगवंतांनी अर्जुनाला उत्तर दिलं. ह्या उत्तराच्या अगोदर एक जसं मागं आपण बघितलं की हे युद्ध जेव्हा संपलं तेव्हा काय गोष्टी घडल्या होत्या, तसं धर्म आणि अधर्म हा या राजयोगामध्ये समजण्यासाठी थोडंसं आपल्याला पुढे जायला लागेल. जेव्हा युद्ध संपलं आणि फक्त दुर्योधन हाच दुर्योधनाला भीमानी त्याच्या जांघेवरती गदेनी प्रहार केला होता आणि हा प्रहार केल्यानंतर हा दुर्योधन विव्हळत पडला होता.
या कुरुक्षेत्रावरती हा एकटा विवळत असताना हे जेव्हा बलरामाला कळलं तेव्हा तो क्रोधित झाला आणि म्हणाला की हे अधर्माचं युद्ध जो साक्षात कृष्ण बरोबर असताना होत आहे, इथं मला हस्तक्षेप करणं गरजेचं आहे आणि या भीमाला शासन करणंही गरजेचं आहे. आणि तो स्वतःचा हल घेऊन भीमावरती रागवून यायला लागला. सगळ्यांना कळलं उरलेले कोण होते तर पांडव होते, दुर्योधन होता. आपल्याला आपण अगोदरही बऱ्याच वेळा ऐकलंय की युद्ध चालू व्हायच्या आधी गांधारीनी जेव्हा दुर्योधनाला सांगितलं की आज रात्री तू माझ्या शयन कक्षात ये आणि नग्न ये, कपडे नको, तेव्हा कृष्णाने त्याला थांबवलं होतं की आई असली म्हणून काय झालं, स्त्री आहे, निदान हे तू पान तरी लावून जा. केळ्याचं पान त्यांनी त्याला दिलं होतं आणि ते पान लावून जेव्हा दुर्योधन गेला तेव्हा त्याच्या नाभीच्या खालचा भाग गुडघ्याच्या वरपर्यंत हा झाकला गेला होता. आणि जेव्हा तिने पाहिलं, तिने जे काही डोळे बांधून घेतले होते, जी काही शक्ती जमा केली होती, त्या शक्तीने तिने दुर्योधनाच्या भोवती एक वज्र कवच तयार केलं की जे भेदणं अशक्य होतं. हे कृष्णाला लक्षात आलं की ही असं करणार आहे, म्हणून त्यांनी ही कृष्ण नीती वापरून ह्या गोष्टी केल्या. जेव्हा कुरुक्षेत्रावरती शेवटी दुर्योधनाला तिथनं पळ काढला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या सरोवराच्या ठिकाणी तो लपून बसला होता. भीमाने शोधलं आणि भीम प्रहार करत होता आणि हे प्रहार करत असताना कशाचाच फरक पडेना, तेव्हा कृष्णाने त्याला नाभीच्या खाली वार करायला सांगितला, जो त्या काळी अधर्म मानलं जायचा. आणि भीमानी म्हणजे इथं एक गोष्ट महत्वाची लक्षात घेण्यासारखी आहे की भीमाला तसे नियम माहिती होते, दुर्योधनालाही नियम माहिती होते आणि भीम नियमाने युद्ध करत होता, म्हणून त्यांनी त्या एकमेव उघड्या असलेल्या दोन्ही जांघांवरती काही प्रहार केला नाही, कारण युद्धाच्या विरुद्ध अधर्म होता तो. पण जेव्हा कृष्णाने सांगितलं, कृष्णाने खुणवलं, तेव्हा त्यांनी प्रहार केला आणि त्याची मांडी फोडली. आणि ही मांडी फोडल्यानंतर शेवटचं राहिलेलं कौरवांमधलं जेवढे कौरव होते त्यातला मधला शेवटचा राहिलेला हा राजा, म्हणजे आपण युवराज म्हणू, की ज्याचं पूर्ण वर्चस्व होतं. आणि या वर्चस्वावरती एका म्हणजे मांडीवरती प्रहार केल्यानंतर जीव जात नाही, पण हे स्थिती पाहून अश्वत्थामा तिथं आला आणि दुर्योधनाला म्हणाला की तुझी स्थिती बघून मला वाईट वाटते, पण तू मला सेनापती कर. हा महाभारतातला असा भाग आहे की धर्म अधर्म मध्ये याचं महत्व खूप येतं. म्हणजे सगळे मेलेत, कोणीच जिवंत नाहीये. पांडव जिवंत आहेत, कृष्ण जिवंत आहे आणि हा अश्वत्थामा जिवंत होता, कारण त्याला युद्धात सहभागी करून सेनापती केलेलं नव्हतं. अश्वत्थामा कायम सांगायचं की मला सेनापती करा, मी व्यूहरचना करतो. पण अश्वत्थामाला शेवटपर्यंत सेनापती काही केलं नाही, म्हणून तो लढला नाही, त्याला बाहेर ठेवलं गेलं. आणि गंमत अशी सांगते, म्हणजे महाभारताचा अभ्यास आणि आपल्या विचारधारेशी, की मनुष्य जीवनामध्ये लालसा किती असते मनुष्याला. कुरुक्षेत्रावर कोणी नाहीये डोळ्यासमोर, तुम्ही जर याच्यात प्रसंग आणला तर अख्ख्या मैदानात कोणी नाही, एकटा दुर्योधन पडलाय आणि तिथं हा
अश्वत्थामा त्याला विचारतोय की तू मला आता सेनापती कर. सेनाही नाहीये, पण अजून आशा ठेवून आहे. मी पांडवांना मारतो. आणि दुर्योधनाची इच्छाच होती की फक्त पांडवांना मारायचं. आणि तो सांगतो की ठीक आहे, आता तुला सेनापती केलं. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये बघा काहीही नाहीये, सगळं गेलेलं आहे, सगळं संपलेलं आहे. विजय पण संपादन केलेला आहे, युद्ध पण संपलेलं आहे, घोषणा पण झालेली आहे, पण हा म्हणतो मला सेनापती कर, की जिथं एकही सैनिक त्याच्या बरोबर युद्धात लढायला नाही. आणि तो हो म्हणतो, ठीक आहे की पांडवांना मी मारेन, सेनापती आहे. कारण एखादा मनुष्य द्वेषाने जेव्हा वेडा होतो, एखाद्याला पाहिजे असतं ना, एखादं स्थान पाहिजे असतं, एखाद्याला आपल्याला कंपनीमध्ये उच्च दर्जा मिळावा, म्हणजे जनरल मॅनेजर किंवा अजून काही तशी वरच्या पोस्ट असतील, तर प्रत्येकाची इच्छा असते की जीवनामध्ये मी नोकरी करणाऱ्याला की इथपर्यंत ही पोस्ट मला मिळावी. आणि ती पोस्ट मिळाली ना की त्याला हायसं वाटतं, त्याला वाटतं की काहीतरी मी जीवनामध्ये मिळवलेलं आहे, अचीव केलंय. तसं अश्वत्थामाच्या मनामध्ये युद्धामध्ये महत्व नव्हतं किंवा युद्धामध्ये त्याला रस नव्हता. त्याला रस होता की मी सेनापती होणं. म्हणजे महत्वाकांक्षा, वेडी महत्वाकांक्षा ह्याला म्हणतात. आणि या वेड्या महत्वाकांक्षापायी मनुष्याच्या हातनं दुष्कृत्य होतं. आत्ताच्या आपण जीवन जगताना ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण कुठं हट्ट करावा आणि काय सोडायला पाहिजे आणि काय धरायला पाहिजे, तर ह्या प्रसंगात कळतं. जो अहंकारी आहे त्याची मांडी फुटून तो पडलेलाच आहे. त्याला अजून आशा आहे जिंकायची, कोणी नाहीये, सगळं चित्र समोर आहे, पण तरी आशा माणसाची राहते. अहंकारी माणूस हा असाच जगत असतो. त्याला पूर्णत्व कुठं थांबावं हे कधी कळतच नाही. त्याला तो कायम भुकेलेलाच असतो आणि त्याच्यामध्ये त्याचं तो नुकसान करून घेतो. आणि इथं तर काहीच नाही, सर्व बाजूनी हतबल झालेला दुर्योधन होता. काहीच नाही, मरणाची प्रतीक्षा करत होता. आणि अशामध्ये एक जण येतो आणि म्हणतो की मला सेनापती कर, मी त्यांना मारतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आशा पल्लवित होणं, कसं म्हणतात, मरण यातना भोगत असताना ही आशा पल्लवित होणं आणि दुसऱ्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणं. आणि मग हा अश्वत्थामा त्याला सांगतो की मी ह्यांचा झोपेत, तो दुर्योधन म्हणतो तू त्याला मारू शकणार नाहीस, एवढं सगळं तू पाहिलेलं आहेस, याच्यामध्ये त्यांना पराभूत करणं अवघड आहे. तो म्हणतो तू काळजी करू नकोस, मी त्यांना झोपेत मारून टाकेन. आणि दुर्योधन त्याला अनुमोदन देतो. हा रात्री येतो, बघतो रात्र ते पहाट ह्या प्रहरामध्ये त्याला असं वाटतं की हे 5 पांडव झोपलेले आहेत आणि ह्या 5 पांडवांना एकेकाला तो मारतो, पण कृष्ण त्याच्या पाठीशी आहे, त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. हे तिथं या भगवद्गीतेतल्या ह्या प्रसंगामधनं एक कळतं की जिथं परमात्मा मनुष्याच्या बरोबर असतो त्या माणसाला कुठल्याही प्रकारची भीती नसते. आपण झोपतो, तो जागा असतो. आणि अश्वत्थामा या 5 जणांना मारतो आणि त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी कळतं की आपण ज्यांना मारलोय ते पांडव नसून ते सगळी पांडवांची मुलं होती ही 5. आणि त्याला दुःख होतं की मी बदला घेऊ शकलो नाही, कारण तेवढ्यात तो पकडला जातो. सकाळी जेव्हा शिबिरामध्ये पांडव जागे होतात, कृष्ण जागाच असतो, पण शेवटी असं असतं भगवंताला सुद्धा कुठलं तरी सोंग हे करावंच लागतं.
आणि सगळे जागे होतात, द्रौपदी जागी होते आणि ती बघते की आपली 5 मुलं जीवानिशी गेलेली आहेत, त्यांचे गळे कापले गेलेले आहेत. आक्रोश करते. अर्जुन रागाने बेभान होतो आणि प्रतिज्ञा करतो तिथं की ज्यांनी कोणी माझ्या मुलांची हत्या केली त्याचा मी वध करीन. भगवंत तिथं अर्जुनाला सांगतो, एकदा तू ही चूक केली होतीस. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, एकदा चूक अर्जुनानेही केलेली होती जयद्रथाच्या वेळी, पण भगवंताच्यामुळं ह्या गोष्टी सहज शक्य तेव्हा झाल्या होत्या. पण भगवद्गीता इथं मनुष्याला काय सांगते की तुमच्या जीवनामध्ये कितीही संघर्षमय किंवा वाईट घटना अशा घडोत जशा अशा घडल्या आहेत, तेव्हा तुमचा रागावरती संयम हवा. त्या रागाच्या भरात मनुष्य चुकीचा निर्णय घेतो, चुकीची कृती करतो जी अयोग्य असते. हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तेव्हा सांगतात की तू शांत हो, काय घडलंय आधी याची पूर्ण जाणीव करून घे. एखादा आपण बुद्धिबळाचा डाव मांडतो तेव्हा आपण जेव्हा मूव्ह करतो, चाल खेळतो, तेव्हा आपण त्या समोरच्याच्या डोक्यानी सुद्धा आपल्यावरती काय चाल होणार आहे ना ह्याचा अंदाज बांधत असतो. म्हणून त्याला बुद्धीचं बळ म्हटलेलं आहे. इथं कृष्णाला इतर दुसऱ्या कृतीची अपेक्षा असते आणि ती कृती घडते, ती म्हणजे द्रौपदी येते. आणि जेव्हा पकडून आणलं जातं अश्वत्थामाला, तेव्हा अर्जुन त्याला मारायला सरावतो आणि त्याच्यामध्ये द्रौपदी येते म्हणते ह्याला मारू नकोस. आणून अश्वत्थामाला अर्जुनाच्या पायाशी फेकतात. कृष्ण थांबवतो आणि द्रौपदी थांबवते. अर्जुन म्हणतो तू वेडी आहेस का, ह्यांनी आपल्या मुलांची हत्या केली. द्रौपदी म्हणते मुलांची हत्या केली, आपली मुलं नंतर, आधी हा आपल्या गुरुपुत्र आहे हे तू विसरू नकोस. ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांचा हा मुलगा आहे आणि गुरुपुत्र हा गुरु एवढाच महत्वाचा असतो. आणि ह्याला मारून तुला काही प्राप्त होणार नाही, एका ब्राह्मणाची तुला शाप लागेल. आपली मुलं मेलेली आहेत. एक आई हे वाक्य बोलते, वडील अर्जुन रागाने बेभान झालेले आहेत आणि द्रौपदी शांत मनाने. हे ज्ञान अर्जुनाला कृष्णासमोर देते की आता उपयोग काय, मुलं तर गेलेली आहेत. कृष्णाकडे कटाक्ष टाकते. कृष्णाला कळतं हिच्या मनात काय चाललेलं आहे आणि ती मनामध्येच प्रश्न स्वतःला करते, वाचवायचं असतं तर ह्याने आधीच वाचवलं असतं, आम्हाला वाचवलं, ह्यांना पण वाचवलं असतं. माझी मुलं मारली गेली याचा अर्थ मला ह्या कर्माचा स्वीकार करणं गरजेचं आहे. ती भगवंताला तिथं दोष देत नाही, त्याचा स्वीकार करते. अर्जुनाला थांबवते आणि अर्जुनाला म्हणते तू युद्ध जिंकलेलेस, राजाचं काम काय आहे, ह्याच्या आईचा विचार कर. ती आधीच विधवा झालेली आहे, द्रोणाचार्य मारले गेलेले आहेत, आता मुलगा जर मारला गेला तर त्या आईची हाय किती लागेल आणि ती कोणाच्या जीवावरती जगेल. तू ह्याला सोडून दे, ह्याला माफ कर. धर्म, न्याय, करुणा ह्या तिन्ही गोष्टी द्रौपदीने तेव्हा स्वतःतनं
तिथं प्रेझेंट केल्या, समर्पित म्हणजे समर्पित नाही म्हणता येणार, ती तेव्हा तिने दाखवल्या की तिच्यातले हे भाव. भगवंतानी धर्म अधर्म ह्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा उल्लेख मुद्दामून आलेला आहे की धर्म कशाला म्हणतात. मुलांना मारलेला आहे, अधर्मी कृत्याने मारलेला आहे. पण या अधर्मी कृत्यामध्ये न्याय करताना करुणा हा सुद्धा आला पाहिजे. आपण एखाद्याला पटकन रिॲक्शन देतो, एखादा आपल्याला राग येतो, आपण पटकन समोरच्याला बोलून मोकळं होतो रागाने. आणि ह्या आपण जी प्रतिक्रिया देतो ह्याच्यातनच सगळ्यात मोठा घोटाळा होतो. जर त्या क्षणी तुम्ही शांत राहिलात तर विजय तुमचा असतो, पण थोडासा वेळ लागतो. भगवंत इथं ते सांगतात की तिचा बघ, तिचे विचार बघ, तुझीच पत्नी आहे, मुलांची आई आहे, तिने जन्माला घातलेलं आहे. पण गंमत अशी असते, या अश्वत्थामाला सोडल्यानंतर याच्याकडे ब्रह्मास्त्र शिल्लक असतं. आणि ब्रह्मास्त्र हे एकावरतीच वापरलं जायचं, असं कॉमनली एक सगळ्यांना मिळून ते वापरलं जायचं नाही. आणि दुर्योधनाला त्यांनी सांगितलं असतं की यांचा वंशच मी संपवून टाकणार. आणि त्यावेळी उत्तरेच्या पोटी, उत्तरा म्हणजे अभिमन्यूची मुलगी, बायको, तिच्या गर्भामध्ये बाळ वाढत असतं. आणि हे ब्रह्मास्त्र त्या बाळावरती चालू, कारण आता कोणी पुढं वंशजच नाही राहिलेला. त्यामुळे ते ब्रह्मास्त्र तो त्या उत्तरेच्या गर्भावर चालवतो, जे कृष्णाला कळतं, द्रौपदीला कळतं. आणि ती कृष्णाला सांगते की आता तू कृष्णा मला वाचव, याच्यातनं तू कसा मार्ग काढायचा ते बघ. आणि कृष्ण त्या गर्भात शिरून त्या गर्भाभोवती स्वतःच्या देहाचं आवरण तयार करतो, ते ब्रह्मास्त्र येतं आणि निष्प्रभ होऊन जातं. इथं द्रौपदी कृष्णाला कृष्णा म्हणून हाक मारते. हा एक भाग अतिशय महत्वाचा आहे भगवद्गीतेमध्ये, की आपण म्हणतो रामकृष्ण हरी, काही काही जण म्हणतात जय श्री कृष्णा. म्हणजे कृष्णाला भाऊ हा द्रौपदीने मानलेलाच होता, पण तो अधिकार कसं असतं, नातं दोन्हीकडनं व्हायला लागतं. बहिणीने हा भाऊ म्हणून मानणं आणि भावानी ते नातं स्वीकारून त्या नात्याला पुढे नेणं, हे दोन भाग असतात. आणि ज्या नावानी ती हाक मारते की कृष्णा तू आता वाचव, ते कृष्णा हे नाव द्रौपदीचं आहे, कृष्णाचं नाहीये. हे बऱ्याच जणांना माहित नाहीये की कृष्णाला हाक मारताना कृष्ण म्हणून मारला तर तो वासुदेव कृष्ण, पण कृष्णा म्हणून जर हाक मारली तर ते द्रौपदीला आवाहन केल्यासारखं होतं. मग ही जी नावं आहेत कृष्णाई, आ आणि ई जिथं जोडलं गेलेलं आहे, त्याचा एक वेगळा भाग महाभारतामध्ये संशोधनामध्ये आलेला आहे की कृष्णा म्हणजे कृष्ण आधी त्याला आ केले जोडलेले, आणि कृष्ण आणि ई ही, कृष्णा शब्द हा स्त्रीलिंगी आहे आणि कृष्ण शब्द हा पुल्लिंगी आहे. म्हणून जिथे कृष्णा नामस्मरण किंवा जप करताना बऱ्याच ठिकाणी काय काय कृष्णा कृष्णा जय हरी कृष्णा, तर ते जय हरी कृष्णा म्हणजे कोण, तर जय हरी कृष्ण आणि कृष्णा ही द्रौपदी, का तर वचनांसाठी. तिचं नाव का घ्यायचं, तर वचनांसाठी. आणि मग त्या अश्वत्थामाला ते सांगतात हिला मोकळा सोड, आता ह्याला, त्याला पश्चाताप होतो, आपलं काहीच झालं नाही. जखमी करून त्याला तो बाहेर जो आपण म्हणतो की आता तो फिरतो, हीच त्याला शिक्षा दिलेली आहे.
पण इथं दुसरा भाग जेव्हा होतो, हा एक भाग झाला कृष्णचं कृष्णा करताना, आणि धर्म, नीती आणि करुणा ह्या मनुष्य जीवनातल्या ज्या 3 अवस्था आहेत, ह्या 3 अवस्था समजणं गरजेचं आहे. कारण ह्या राजयोगामध्ये ती मनाची वैचारिकता अर्जुनाची होणं गरजेचं आहे, की न्याय कशाला करतोय आपण, धर्म म्हणजे काय आणि करुणा म्हणजे काय. आणि मग इथं जेव्हा परत जसं म्हणतो की चित्रपटात परत आपण या प्रसंगावर, की जिथं बलराम हल घेऊन येतो, तिथं बघतात सगळे की कृष्ण म्हणतो त्या भीमाला, तू काळजी करू नकोस, मी आहे. आणि जसा तो येतो, तो म्हणतो भीमाला, माझ्या समोर येतो अगोदर, तुला शिक्षा देण्यासाठी आले, अधर्मी युद्ध केलंस तू, तुला माहिती होतं तरी तू चुकीचं वागलास. आणि कृष्ण समोर येतो, भीमाच्या समोर उभा राहतो आणि त्याला हाक मारतो की भैया. हे नातं बलराम आणि कृष्ण असं होतं की तिचं प्रेमाचा भाव पहिला यायचा, मग प्रसंग. म्हणजे कृष्ण आणि बलराम म्हणजे विष्णू आणि शेषनाग, शेषाचाच अवतार होता बलराम, दोघही एकमेकांच्या वेगळे नाहीच. जिथं शेष आहे तिथे विष्णू आहे, आणि विष्णू आहे तिथं शेष आहे, जिथं राम आहे तिथं लक्ष्मण आहेच आहे. आणि मग हा आला आणि म्हटला की नाही, त्यांनी असं असं केलं. आणि मला आश्चर्य वाटतं की धर्म स्थापित करायची भाषा करणारा, धर्माच्या बाजूने लढणारा असा तू तू सुद्धा त्याच्यात सामील आहेस. पण कृष्ण पहिल्यांदा सांगतो की आपली पहिल्यांदा तू किती दिवसांनी भेटलेला आहेस मला. कृष्ण नीती बघा कशी काम करते. कुरुक्षेत्र आहे, हा चिडून आलेला आहे. एका बाजूला पांडव आणि कृष्ण, आणि एका बाजूला हा हातात खांद्यावर हल घेऊन आलेला आहे भीमाला मारण्यासाठी. आणि कृष्ण मध्ये येऊन सांगतो की तू कसा आहेस, घडलंय काय, आणि हा बोलतोय काय. आणि त्यांनी आलिंगन दिलं की तू, कारण कृष्ण इकडेच होता ना युद्धाच्या साठी, खूप दिवसांनी भेटतोयस. जेव्हा मनुष्याला क्रोध येतो, जेव्हा मनुष्याला राग येतो, आणि तेव्हा जो तो खरं परमात्म्याचं नाव घेत असेल, किंवा परमात्म्याला प्राप्त, मला परमात्मा प्राप्त आहे जर स्वीकारत असेल, तर त्या रागाचं लगेच शमन होतं. समोरचा मनुष्य जर एखादा आपल्या समोर आला आणि आपल्यावर चिडचिड करत असेल, राग करत असेल ना, तर त्याला ती चिडचिड करू द्यावी, त्याला थांबवू नये. पण जर तुम्ही त्याला आरेला कार्य केलं तर त्याचा राग जास्त उफाळून येतो. म्हणून इथं कृष्ण नीती वापरायची. त्यांनी जी नीती वापरली, जशी युद्धात पुढं ती सांगणारच आहे, पण इथं जशी आधी वापरली की पहिलं त्याला आलिंगन दिलं, तू कसा आहेस. आणि हे केल्यानंतर तो विषयांतर होतं. आणि इतका दीर्घपणा लागतो नात्यात. आलोय कशाला, उभय कुठं, प्रसंग काय, आणि आलिंगन काय देतोय, याला म्हणतात नात्यातलं दीर्घपण आणि मोठ्यांच्या पायावरती स्वतःला वाहून घेणं. बलराम मोठा होता, पायापड म्हटलाय भीमाला. मोठ्या माणसांच्या पाया का पडाव्या, हे काय नुसतं असं नाही, हा मोठा पड पाया, हा मोठा पड पाया, असं नुसतं रीत निघालेली नाहीये. आपल्या शास्त्रातनं त्याला सगळी कारणं आलेली आहेत. एखादी व्यक्ती दंड देण्यासाठी आलेली असेल, तेव्हा तुम्ही सांगितलं माझी चूक झाली, तर तो दंड कमी होतो. आपल्या घरात सुद्धा आपण किती वेळा अनुभवलेला आहे की आई वडील आपल्याला मारायला धावतात, आणि मग आपण कबूल करतो, आणि ते म्हणतात ठीक आहे आता पुढच्या वेळी करू नको. जिथे 10 दणके बसायचे असतात तिथे 2 बसतात, एवढं फरक तसा येतो. हा भाग कुठनं आला, इथनं. आणि कृष्ण बलरामाला म्हणतो तू जरूर मार भीमाला, तुझं काही चूक नाहीये, पण काही गोष्टींची मला उत्तर तू दे.
तुला कसं कळलं? भीमाने दुर्योधनाला जांघेत मारलं. शेवटी दृष्टी हा जो भाग आहे हा होताच. बलराम काय महाभारताच्या युद्धामध्ये सामील नव्हता, पण प्रत्येक गोष्ट जाणून होता. तेव्हा कृष्ण त्याला म्हणतो की अरे भैया, तुला हे माहित नाही का, दरबारामध्ये ही रजस्वला असताना तिचा अपमान ह्याच दुर्योधनाने केलेला होता. ह्याच ज्याच्यासाठी तू ह्याला मारायला आलायस, हिनेच अपमान केला. तेव्हा तू का आला नाहीस? तेव्हा तू यायला पाहिजे होतस ना. तुझं बरोबर आहे, धर्म अधर्माचीच कृती झालेली आहे, पण तेव्हा तू का आला नाहीस? तुला माहितीये, आपण कधी विचार करतो का की भीष्माचार्यांनी सुद्धा कृष्णाला प्रश्न केला होता. सगळ्यांना एका गदेमध्ये एका बाणामध्ये मारलेले, मला मात्र 1000 बाण मारलेले, 100 बाण मारलेले. का? मी काय पाप केलंय? मी तर 100 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, ब्रह्मचारी राहिलो, कशाचा मोह धरला नाही, आणि कृष्णावरती प्रचंड विश्वास. पण मला बाण मारताना मात्र तू अर्जुनाला सांगितलंस त्यांना घायाळ कर, आणि 100 बाण मला मारलेस. असा माझा दोष काय? कृष्णानेही त्यांना सांगितलं. त्या सभेमध्ये तुम्ही पण होतात. भीष्माचार्य म्हणतात अपराधी तो होता, त्याला एकच प्रहार आणि मला 1000 बाण, 100 बाण. ते म्हटले जो अपराध करतो त्याच्यापेक्षा जो अपराध होताना बघत असताना जो काही बोलत नाही तो महापापी मानला गेलेला आहे. धर्म त्याला महापापी म्हणतात. की समोर चुकीचं घडतंय, हे घडत असताना त्याला न थांबवणं, ज्या वयाचे जो अनुभव सांगताय, एवढे मोठे तुम्ही की एक शब्द उच्चारला असतात तरी थांबवू शकला असतात, पण तुम्ही तो उच्चारला नाहीत, तर तुम्हाला शिक्षा तेवढीच डबलच पाहिजे, दुप्पट पाहिजे. म्हणून या भीष्माचार्यांना सगळ्यात जास्त बाण भीष्माचार्यांना मारला गेलेले. त्याचं कारण ते होतं महापापी, नुसतं पापी नाही. आणि मग इथं भगवंत म्हणतो महायुद्ध का झालं? फक्त राज्यासाठी नाही झालं, याच्यामध्ये भगवंताची का येणं झालं? कारण जो द्रौपदीचा अपमान झाला होता, ज्या अवस्थेमध्ये, तो भगवंताला सहन झाला नाही. जे गुरु होते त्यांनी कुठलाही प्रकारचा प्रतिकार केला नाही, सांगितलं नाही. आणि आता तू सांगतोयस अधर्माने आम्ही युद्ध लढलो. ते जर धर्माने लढले असते, ह्या जर धर्मानी कृती झाल्या असत्या आणि युद्ध झालं असतं तर सगळं मान्य होतं. पण जी गोष्टच मुळात अधर्मानाने चालू झाली, तर अधर्माला धर्माने नाही तर अधर्मानेच उत्तर द्यायला लागतं काही ठिकाणी. हे तू विसरलास का भैया? कुठं मारलं असतं भीमानी? सगळीकडे त्याला वज्राचा लेप करून ठेवला होता, शक्यच नव्हतं. आणि ज्यांनी धर्म पाळला का? मग धर्म त्यांनीच उच्चारण करावं जो स्वतः त्याचं आचरण करतो. अन्यथा जो जसं आचरण करतो त्याला तसंच उत्तर देणं हाच खरा धर्म आहे, हे तो बलरामाला सांगतो. की त्याच्यामुळं मारलं हे. जे महाभारतामध्ये म्हणजे असं आहे की महाभारतामध्ये जर अभ्यास केला, 81 प्रकारची माणसं आहेत अख्ख्या महाभारतामध्ये. म्हणजे भगवद्गीता ही मनुष्य जीवनाशी निगडीत कशी आहे,
तर 81 प्रकारचे स्वभाव आहेत माणसाचे. म्हणजे आपण म्हणतो ना रागीट आहे, असा आहे, तसा आहे, पण हे 81 प्रकारचे आहेत. आणि ह्या 81 मध्ये ह्या प्रत्येक महाभारताच्या पात्रामध्ये प्रत्येक मनुष्य क्षणाक्षणाला बसत असतो. आपणही त्याचे भागीदार आहोत. भगवंतांनी इथं गीता सांगताना पुढे हा भाग येईलच, पण हे जे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येक अवस्थेमध्ये मनुष्य आहे आणि त्या मनुष्याला प्रत्येक अवस्थेला सामोरं जायला लागतं. धृतराष्ट्र बलरामाला जेव्हा सांगत होतं, धृतराष्ट्रांनी काय केलं? राजा असून केलं काय? डोळे नाहीयेत, कान ऐकतोय, दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहतोय, पण केलं काय? काहीच नाही केलं. निर्णय द्यायची क्षमता त्याच्याकडे होती, निर्णय दिला असता तर तसं घडलं असतं, पण त्यांनी चुकीची साथ दिली. म्हणजे डोळ्यांनी अंध, कानानी अंध. आणि गांधारीचं काय? पतिव्रता म्हणून त्यांनी काय डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. माझा नवरा बघू शकत नाही आणि ऐकू शकत नाही, ह्याच्याबरोबर आपलंही जीवन असंच जाणार, त्याच्यापेक्षा मी पण डोळ्यावर पट्टी बांधते. आणि तिने पट्टी बांधून घेतली. कारण जर नवऱ्याच्या प्रत्येक शब्दामध्येच हो ला हो करायचा जर असेल तर ती स्त्री काय करेल? धृतराष्ट्र राजा असून जो अंध आहे, त्याला काही दिसत नाहीये, जो फक्त ऐक्यू आहे आणि त्याच्यावरनं निर्णय देतो, म्हणजे त्या स्थानाला किती चिटकून बसलेला आहे. मोकळं होणं गरजेचं असतं की नाही जीवनामध्ये? तर झाला नाही. आणि पत्नीला कळलं. पत्नीचं काय झालं? पत्नीला माहिती होतं, गांधारीला आपल्या कुळाचा नाश यांनीच केलाय. भावाला मागवून घेतलं इथं शकुनीला. आणि जर माझ्या मताला जर किंमतच नसेल, डोळे उघडे ठेवून मी जर, कारण समाजाने तिला सांगितलं असतं ना, महाराज आंधळे आहेत, तुम्हाला दिसत नाही का महाराणी? पण महाराणीला अधिकार असेल तर महाराणी, अधिकारच नव्हता तर धृतराष्ट्रांनी दिलाच नाही. मग नुसतं म्हणाला महाराणी आहे, अधिकार नाही. मग तिने म्हटलं ठीक आहे, त्याच्यापेक्षा मी डोळ्यावर पट्टी बांधते, लोकांचंही ऐकणं नको आणि मी किती पतिव्रत आहे हे पण सिद्ध. लक्षात ठेवा, कपट आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात की नाही, याच्यामध्ये सर्व दृष्टिकोनातनं अभ्यास करायला लागतो. भगवंताला हे माहिती होतं, म्हणून तिने जर असं धरून चाला की पट्टीच बांधली नसती तर महाभारतामध्ये किती बदल घडला असता? ती सुद्धा तेवढीच पापी ठरली असती जेवढे ह्या राज्यसभा म्हणजे राजाच्या सभेमध्ये त्या द्रौपदीला ओढून जेव्हा आणलं तेव्हा तिने पाहिलं असतं ना डोळ्यांनी की असं घडतंय. पण ती तेव्हा सुद्धा मध्ये पडू शकले असते का? भीष्माचार्यांसारखा माणूस मध्ये पडला नाही. हा आंधळा असून ऐकत असून यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. आपला मुलगा करतोय ते योग्यच आहे हे अनुमोदनच फक्त होतं. हा अधर्माचा इतका कळस होता. आणि अशा ठिकाणी तुम्ही धर्माची अपेक्षा करता? नवऱ्यांना स्वतःला विकून टाकलेलं होतं. आपलं मागं एका भागात झालं की नवरे सगळे होते, युद्ध तिथंच होणं गरजेचं होतं, ते झालं नाही. तिथं झालं असतं तर महाभारत घडलंच नसतं. हिशोब तिथंच होणं गरजेचं असतं. पण एका भावाने घेतलेला चुकीचा निर्णय, युधिष्ठिराने घेतलेला चुकीचा निर्णय. आपण दास आहोत. मग महाभारताचा अभ्यास करताना आपण बघतो का की प्रत्येक तुम्ही पात्रच 81 पात्र रंगवलेली आहेत.
फक्त स्वार्थ, फक्त स्वार्थासाठी मनुष्य जगत असतो, ह्याच्या व्यतिरिक्त मनुष्य जगतच नाही. ही सगळी पात्र आहेत. आणि गांधारीला कळलं असतं की आपण जर डोळे उघडे ठेवले तर आपल्याला कशातच काही नाही, आपल्या भावालाही काही करता आलं नसतं. कारण विष पेरणार कसं दुर्योधनाच्या मनामध्ये. बघ तुझी आई सुद्धा किती काही बोलत नाही, तिने पट्टी बांधून घेतलीये. एवढं कसं कळलं तिला की युद्धाच्या वेळी आपल्याच मुलाला ही शक्ती द्यावी. पांडुपुत्रांनाही ती मुलंच म्हणत होती ना, तेव्हा असं तिला वाटलं नाही की या 5 पांडवांपैकी कोणाला तरी एकाला ही शक्ती द्यावी की माझा मुलगा अधर्मी वागला आहे तर त्याला शिक्षा मिळायलाच हवं, हा विचार गांधारीने केला नाही तेव्हा. आणि भैया तू काय विचार करतोयस, हे चूक चाललंय. तिने तेव्हा असं ज्याला आई म्हणतोय, आईला जर सगळी मुलं सारखे असतील तर तेव्हा विचार केला का तिने? तिला कळलंच होतं ना, तिला माहितीच होतं आपलं मुलाची चूकच झालेली आहे. तिने त्याला महालाबाहेर काढलं का? कारण महालाबाहेर त्याला काढूच शकलं नसते, कारण तो युवराज होता. हिला बाहेर पडायला लागलं असतं. हा आपण महाभारत बघताना कधी विचार करतच नाही. आपण फक्त विचार करतो एवढं वरच्या वरती काय होतंय त्याचाच. पण माणसाची आपल्याला काय ठेचायचं आहे? भगवद्गीतेमध्ये अर्जुन काय तयार होऊन, काय वैचारिकतेने कशावर प्रहार करणार आहे ना, हे महत्वाचं आहे की ज्याला हा भगवंत बरोबर साक्षी आहे. घडतंय काय ह्याचा कधी त्या बलरामाने विचार केला नाही. नुसता आला खाली, फक्त अधर्म. गुरु जागा झाला त्यातला, पण तेवढा जागा असून उपयोग नाही होत, त्याला सर्व बाजूने विचार करायला लागतात. तिथं भगवंताने सांगितलं आधी पाया पडून. हा भाग महत्वाचा आहे. तू काय आलास त्याच्यामध्ये भांडण शिकवायला? यांनी असं केलं का? असं कृष्णाने केलं नाही. कृष्णाने सन्मान केला आणि मग सांगितलं, आणि मग भीमाच्या बद्दलचा त्याचा असलेला जो राग आहे हा तिथंच संपला आणि मग तिथनं बलराम निघून गेला. म्हणजे भगवंत मनुष्याच्या ह्या आपल्या स्वतःच्या जीवनातल्या युद्धभूमीवर किती महत्वाचं काम करत असतो. आपल्या प्रत्येक आत्ता सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या भोवती आणि सभोवताली आणि बरोबर भगवंत आहे. तुम्ही म्हणाल कुठे दिसतोय? दिसतच नाही, विचारांमध्ये असतो. परमात्मा हा विचारांमध्ये असतो. त्याचे विचार काय आहेत ते पहा. घरातली स्त्री जर मोठा घरातला कर्ता पुरुष चुकत असेल आणि ती जर स्त्री पण म्हणली की नाही मला काही बोलायचा अधिकारच नाही, तर ती सुद्धा तेवढीच दोषी आहे जेवढा तो म्हणजे मोठ्या घरातला पुरुष असतो. मग ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की कित्येक घरामध्ये स्त्रियांना तो अधिकार मिळत नाही. स्त्रिया काही बोलत नाही, त्यांना काही बोलताच येत नाही. कारण का? निर्णय घ्यायचा असून त्या घेऊ शकत नाहीत. म्हणजे काय झालं? गांधारी झाली. मग त्या घरातली मुलं वाया जाणारच, कारण पीकच असं आलेलं आहे. तर ते त्याच्यात होणार काय? ती फळं वगैरे झाडाला तशीच लागणार. आणि मग ह्या सगळ्या जगतामध्ये ह्या गोष्टी किती योग्य आहेत? मग धर्म आणि अधर्माचा विचार करताना आपण कायम फक्त भगवद्गीतेचा तेवढा श्लोक किंवा भगवद्गीतेचा तो अध्याय वाचून उपयोग नाही की एका बाजूला परत महाभारतामधला घडलेला प्रसंग आठवणं. कारण का? की अर्जुनाला प्रत्येक ठिकाणी अर्जुन तिथं जोडला गेलेला आहे. सगळ्या ठिकाणी अर्जुन जोडला गेलेला आहे. आणि हा अर्जुन दुसरा तिसरा कोण नसून आपण आहोत. पण मग भगवंत प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला समर्पण भाव हवा. हे 5 पांडवांपैकी लगेच भीम म्हणला का कृष्णाला की नाही नाही येऊ देत त्यांना, मी बघतो? नाही म्हणाला. मान आहे,
कृष्णाचे शब्दाला मी आहे, तू काळजी करू नकोस. मग भीम घाबरला असं होत नाही. आपण जीवनामध्ये घेतलं पाहिजे. आपल्याला एखादी स्थिती जीवनात अशी येते की आपण म्हणतो की काय तो एवढासा बारका पिट्टूला आहे, तो काय मला काय करणार आहे, माझी ताकद बघ त्याची बघ. प्रत्येक ठिकाणी ताकदीने काम होत नाही. भगवंतांनी जे युक्ती सांगितली त्यांनी काम होतं. आणि त्याच्यामध्ये तुमची वागणूक काय आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं की जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. कारण सगळे पडदे बाजूला करणं गरजेचं आहे. आणि हे पडदे बाजूला झालं की मग ह्याच्यामध्ये कोणाचा संघर्ष चालू आहे? अर्जुनाच्या मनाचा आणि कृष्णाच्या पण मनाचा. कृष्ण मोकळा करतोय, अस्तित्व दाखवतोय प्रत्येक ठिकाणी. आणि जेव्हा परमेश्वराची ओळख होते तेव्हा मनुष्य स्वतःचं अस्तित्व विसरतो. पण ती ओळख होणं थोडंसं मुश्किल असतं. आपण एखादं पात्र बघतो, एखादं टीव्हीवरचं, की आपण किती त्याच्याशी हे कोण जातो, आई ग किती वाईट झालं. गांधारी बद्दल हे करताना आपण किती होतं बघा, आयुष्यभर डोळ्याला पट्टी बांधून बसली हो नवऱ्यासाठी. काय तिचा बिचारीचा दोष? हाच दोष आहे, डोळ्यावर पट्टी बांधली. डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर ऊर्जा तयार करतच होती ना. आणि वापर पण शेवटी वापर चुकीचाच केला गेला. उपयोग काय? आपण आयुष्यभर उत्तम, आपण म्हणायचं की मी चांगलं वागतो, जीवन उत्तम घालवतो, आणि बरोबर एकच क्षण असा येतो की त्याच्यामध्ये तुम्ही आयुष्यभर केलेलं सगळं पाण्यात जातं. मग हे महाभारतातली ज्या गोष्टी आहेत हे शिकवणच ही आहे. नुसती भगवद्गीता म्हणजे नाहीये. प्रत्येक पात्राची असलेली कृती, त्यांनी केलेल्या कृत्य, ही आपली जीवनातली खरी भगवद्गीतेची शिकवण आहे. मग मनुष्य बदलतो का? तर निश्चित बदलतो. एका चोराची गोष्ट सांगतो, म्हणजे त्याच्यात का विचारधारा कशी चालते. गावामध्ये चोर असतो, अट्टल चोर असतो, त्या गावामधल्या छोटं गाव असतं, भरपूर चोरी करायची आणि मौज मजा करायची. आणि तो एकदम बघतो की गावात एक साधू आलेले आहेत म्हणून तोही जातो दर्शनाला. म्हणतो आज इथं जसं आपण जत्रा बित्रा असताना चोरांचा सुळसुळाट असतो, आपल्या आत्ता वारकरी जेव्हा जात असतात किती चोरांना पकडलं. त्यांना त्या चोरांना असं वाटतं का की ही सगळी विचारी मंडळी पांडुरंगाच्या दर्शनाला चालले, इथं तरी चोरी करू नये? नाही. स्वभाव, माणसाचा स्वभाव त्याला नडतो. असो, या चोराला वाटतं की काय साधू आहे हा, बघू आपण जाऊन बघतो तर काय, हे लोक पाया पडायला, पैसेच पैसे त्या साधूला वाहत आहेत. पण तो म्हणतो मी रात्रभर चोऱ्या करतो, चोऱ्या करून इथं सगळं मला लपून बसायला लागतं, बागडता येत नाही, जाता येत नाही कोणाकडं, आणि हा काही न करता ह्याचा इन्कम केवढा आहे. लोक ह्याच्याकडे येतात आणि इथे येऊन पैसे देऊन जातात, आणि मी किती कष्ट करतो रात्री. म्हणतो आपण काम करू, साधूच बनवू. म्हणून एक 2-4 दिवस त्या साधूच कसा वागतो, कसा बोलतो, त्याची वेशभूषा काय, काय काय करतो, हे सगळं तो बघतो. आणि म्हणतो आता मी हे चोरीचं सोडून देतो, हे मला आता चांगलं साधन मिळालेलं आहे, मीच साधू होतो. आणि 5-6 दिवस त्या साधूकडं त्यांनी बघितलेलं असतं कसं आपण काय काय करत असतो, त्या सगळं शेवटी चोरच. त्यामुळं चुकीच्या गोष्टी शिकण्यामध्ये तरबेज. पण तो इथं काय करायचं, या छोट्याशा गावामध्ये आता हा साधू तर ऑलरेडी आलेला आहे, आपण मोठ्या गावात जाऊ, मोठ्या गावात जाऊ. झालं, साधूचा वेश वगैरे सगळं सगळं तयार करून तसं घेतोच तर करतो, दुसऱ्या गावात जातो. आणि जसा गावात जातो तसं ह्याच्याही दर्शनाला लोक यायला लागतात, पैसे आणून द्यायला लागतात. आता हा मनामध्ये हा चोरच, चोराचे विचार कसे असतात, चोरासारखेच असतात. तो पहिल्याच दिवशी एवढे पैसे मला मिळाले, लोकांनी येऊन मला हे दिलं,
पाय पायात पडलेच, पाय पण दाबून दिले. म्हटले आयुष्यात कधी म्हणले मी एवढ्या उड्या वगैरे मारल्या, इतके पायाचे तुकडे पडायचे, इथं तर काही नाही, एक ढवून घेतलं तर म्हणलं एवढं सुखावं. पण त्याच्यामध्ये मनामध्ये विचार येतो. तर दुसरा सांगतो बघा, ते साधूंना पण आम्ही सगळे पैसे वगैरे देतो, पण ते सगळे अग्नीत टाकून देतात. हा त्याला संध्याकाळी ह्या चोराला वाटतं पैसा एवढा जमा झालाय, आता आज मी गायब होतो, इथनं निघूनच जातो. बस झालं म्हटलं, पैसा भरपूर मिळाला, एकाच दिवसात एवढा मिळालेला आहे. पण स्वभाव नडतो. तो म्हणतो मी आज नक्कल केली तर एवढा पैसा आलाय, तो तर खरा आहे, त्याच्याकडे काय पैसा मिळत असेल त्याला. आणि तो म्हणतो बस आपण खरं साधूच व्हायचं, आपल्याला काय पैसाच पाहिजे, संपत्तीच पाहिजे. तो दुसऱ्या दिवशी सकाळी होतं, लोक यायला थांबतो, लोक येतात, कुंड पेटवतात, त्यांच्या बरोबर समोर सगळ्यांसमोर पैसा टाकतो. तो मला कशाची अपेक्षा नाही. लोक म्हणतात बघा काय महाराज आहेत, घेतलेलं सगळं देऊन टाकतायत, म्हणजे किती खरे साधू आहेत हे. आणि अजून लोक त्याच्या जवळ धन आणून द्यायला लागतात. म्हणतो काय गंमत आहे, मी नुसतं खरं साधू व्हायचं म्हटलं, विचार केला, हे पैसे मी अग्नीत टाकून दिले की नको, झटकून टाकलं, आणि फक्त विचार केला की खरं साधू व्हावं तर एवढं मला प्राप्त होतंय, तर मी खरं जर त्याप्रमाणे आचरण केलं तर मला काय प्राप्ती होईल. भगवंत इथं भगवद्गीतेत सांगताय, ज्या क्षणी षडरिपूंवरती त्याचा जो विजय मिळवायचा असतो, तो जर माझ्या अनुषंगाने मिळवायचा प्रयत्न केला तर सैतानाचा साधू राहिल्याशिवाय राहत नाही. पण मनुष्य प्रत्येक गोष्टीमधनं मुक्त होत नाही. हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, आणि ह्याच्यातनं त्या चुकीच्या गोष्टी प्रत्येक करत असतो. ही पात्र पण अशीच सगळी महाभारतातली, ज्यांचे मृत्यू झाले आहेत. हे भगवद्गीतेमध्ये प्रत्येक पात्राचा मृत्यू हा महत्वाचा कसा आणि काय सांगून गेलेला आहे, ह्याचं सुद्धा वर्णन पुढे येणार आहे योगांमध्ये, या राजयोगामध्ये. सगळ्यांचं तसं नाहीये, म्हणजे योग आधी युद्धानंतर झालंय. पण आपण म्हणतो की मला 15 दिवसांनी ट्रिपला जायचंय, पण तयारी आजपासून. आज इथं 40 डिग्री टेम्परेचर आहे, पण मला जायचं तिथं -4 मध्ये, म्हणून मोजे खरेदी आज करायचे, वापर तेव्हा होणार आहे, पण सामान आजच भरायला लागतंय. तसं आपल्याला भगवद्गीता पुढे ऐकायची, पण ही जी उदाहरणं आहेत ही घेतली कारण ही भगवद्गीतेतली घडलेल्या गोष्टी आहेत की ज्यांनी, ज्या अनुषंगाने भगवंत अर्जुनाला मार्गदर्शन करतायत. काय घडलेलं आहे, नुसतं भगवंतांनी सांगितलं, अर्जुनाने योग ऐकले आणि ते घडलं, तसं नाहीये. आपल्याला जीवन काय घडलेलं आहे, मुख्यत्व काय आहे. उत्तरेचा जो मुलगा झाला त्याचं नाव परीक्षित, जो नंतर वंश वाढला तो राजा परीक्षित, पण त्याला सुद्धा भगवंताचं कवच होतं. कर्णाला सुद्धा जे मारलं गेलं, म्हणजे प्रत्येक मृत्यू, महाभारतातला प्रत्येक योद्धाचा मृत्यू हा भगवद्गीतेतल्या प्रत्येक या राजयोगामधल्या प्रत्येक ओळीशी निगडीत आहे की काय घडलंय ते. भगवंत इथं अर्जुनाला सांगतात तू फक्त मुक्त होणं गरजेचं आहे. मग आपण काय होतं, संसारामध्ये अडकलाय आहे, मुक्त होणं गरजेचं आहे, म्हणजे मोकळं होणं गरजेचं आहे. मग मुक्ततेची व्याख्या काय? मी सगळं घरदार आता सोडलेलं आहे, तर सोडून कुठेतरी नर्मदेच्या काठी जाऊन राहतो किंवा हिमालयात जाऊन राहतो, म्हणजे मुक्तता आहे का ती? विचारांचं आपण जे विचार करत असतो त्यातनं तो विचार ह्या परिस्थितीत राहून न करणं, याला मुक्तता
असं म्हणतात. म्हणजे एक नारद मुनी एकदा ह्याच्याकडे विष्णूकडे जात असतात. तो साधू थांबवतो, थांबा ब्रह्मर्षी थांबा, इतकी वर्ष झाली म्हटले, कित्येक वर्ष झाली, हे तुमचे काही स्वामी माझ्याकडे लक्ष देत नाहीयेत म्हणलं. म्हणजे काय झालं, मला मुक्तता कधी प्राप्त होईल, मी मुक्त कधी होईल? ते म्हणले बर, ते म्हणले तेवढं विचारून या विष्णूला, कधी मुक्त होणार. म्हणतो ठीक आहे. पुढे जातात, झाडाखाली एक जण विणा हातात घेऊन नाचत असतो. त्याला विचारतात नारद मुनी की काय रे, काय नाचतोयस का, आनंद कसला? काही बोलत नाही, एकही परिभाषा त्याची काही करत नाही. मग नारद त्याला थांबवतात, अरे थांब, एवढा आनंद काय? मला म्हटलं मुक्त कधी होणार याची वाट बघतोय. अरे म्हटलं हो, पण तू आनंदी आहेस, तो मागचा होता तो वैतागलेला होता, तो साधू होता, तू साधा आहेस. नारदांना कळे ना, नारद जातात विष्णूकडं. ह्या 2 केस आहेत, यांचा असा आहे. पण बोलायचं का उत्तर द्यायचं हे काही विष्णू टाळून जातो, तो काही उत्तर देत नाही. नारद म्हणतात ठीक आहे, परत येतात. आता येतात त्या मार्गाने म्हटल्यानंतर पहिला विणावाला भेटतो. तो म्हणतो तुम्ही आता गेलाच होतात, माझं काही मत नाहीये, पण काही बोलणं झालं का प्रभूशी? म्हणले हो. ते म्हणले तू ज्या झाडाखाली नाचतोय ना, ती पानं तुझ्या खाली आहेत ना, ती जेवढी पानं आहेत, ही सगळी पानं सुकेपर्यंत तुला काही मुक्तता नाहीये. ती तू खाली बघतो, सगळ्या पायाखाली ढिगारा असतात, ती कधी सुखाची आणि काय. तो आनंदाने इतका अत्यानंदी होतो. नारद म्हणतात का रे बाबा, तुला एवढा आनंद झाला? कित्येक जन्म जातील तुझे, एक पान एक जन्म. तो म्हणतो मला आनंद आहे की काहीतरी प्रमाण प्रभूने मला दिलं. नारद तसंच पुढे येतात, साधू भेटतो, झालं का बोलणं, माझं काही कळलं? तर म्हणतो हो, अजून 3 तप तुला काही मुक्तता नाही. तर म्हणतो काय सांगता तुम्ही, अजून 3 तप? माझ्या मागणं एवढे सगळे तपश्चर्या वगैरे केलेली सगळी माणसं, आणि ती मुक्त झाली, आणि मी काय पाप केलं? मी तर मनापासून सगळं करतोय, पण मला मुक्तता नाही. असं काही, हा म्हणजे न्याय चुकीचा आहे प्रभूंचा. तिथं नारद मुनी सांगतात, तू ही जी मुक्तीची ओढ आहे ना तुला, तिथंच तू अडकलेला आहेस. जेव्हा तू स्वतःला प्रभूला समर्पित करतोस ना, तेव्हा तू मुक्तच असतोस. पण मला मुक्ती कधी मिळेल या विचारांनी त्या मुक्तीपासून तू लांब जातोयस. मनुष्याचं तसंच असतं, सगळ्या गोष्टींच्या मध्ये अडकून बसलेला असतो आणि म्हणतो की मला मोक्ष कधी मिळेल, मोक्ष कधी मिळेल. त्याला मोक्ष नकोच असतो, पण मोक्ष कधी मिळेल हे मात्र त्याच्या मनामध्ये सारखं असतं. आणि ज्या क्षणी तुम्ही म्हणता की हे माझं काहीही नाही, हे भगवंताचं आहे, त्या क्षणी मोक्ष झालेला आहे. मोक्ष ही काही वेगळी कृती नाहीये, मोक्ष ही तुमच्या आमच्यातच आहे. जे भगवंत इथं अर्जुनाला सांगतात की पार्था, जीवनामध्ये मोक्ष कळणं पण महत्वाचं आहे, की मी कशातनं मोकळा झालेलो आहे. आज ज्या गोष्टीत आपण पाहिल्या की कशा घडल्या आहेत किंवा कशा घडत होत्या, नुसतं भगवंतानी पांडवांची बाजू घेतली आणि त्यांच्या बाजूनी युद्धाला उभे राहिले तसं नाहीये. घटना काय घडल्या या घटना सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं असतं. या घटना काय आहेत, भगवद्गीतेमध्ये सांगितलेले अमुक असं करा, तर तसं नाही, का जीवन अशी कुठं निगडीत आहे हे महत्वाचं आहे. तेव्हा अधर्म आणि धर्म कळतो. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, असं त्यांनी दगाबाजी केली. भेटीला बोलवलं अफजल खानानी, त्यांची मान दाबाचा प्रयत्न केला, वार केला,
चिलखत होतं म्हणून महाराज वाचले. तेव्हा महाराजांनी धर्म पाळला असता, अरे बाबा तू त्याच्यात हे झालास, आता मी तलवार घेतो मग मारतो. नाही, महाराजांनी वाघनखं काढली आणि खुपसली. अधर्माला अधर्माने जे उत्तर दिलं जातं त्यालाच धर्म म्हणतायत. पार्था, तू हे लक्षात ठेव. तुझी विचारधारा बदल. मनुष्य जीवनामध्ये जो विचार करत असतो तो एकाच बाजूनी करत असतो. पण इथं अर्जुन हुशार आहे. अर्जुन कृष्णाला म्हणतो, हो तुझं केशवा सगळं मान्य आहे, मग असं झालं तर अजारक्ता मानेल म्हटलं. या सृष्टीमध्ये, या जगतामध्ये अजारक्त जर एखादा अधर्मी वागला तर त्याच्या वाईट कृत्यासारखं जर मी पण वाईट कृत्य जर केलं आणि तू त्याला जर धर्म म्हणत असशील, ते योग्य आहे का रे? एखादा चुकीचा वागला आणि मी त्याला तसंच, एखाद्याने मला चिडवलं आणि मी त्याला चिडवलं, असं झालं ते. मग इथं मनुष्याने काय करायचं? युद्धाचं हे सगळं सांगितलेलं चरित्र ठीक आहे, पण जीवन जगताना असा अधर्म जर होत असेल तर त्याला मनुष्याने काय अधर्मानेच पुढे जायचं, सामोरं जायचं? मग इथं कृष्ण अर्जुनाला जे उत्तर देतं की सर्वसामान्य जीवन जगत असताना आपल्या सभोवताली घडत असलेल्या गोष्टींना कशाला धर्म म्हणावा आणि कशाला अधर्म म्हणावा, सोयीनुसार आपण घ्यायचं नसतं की हा चुकीचा वागला म्हणून तो अधर्मी आहे. तर तसं नाही, त्याचं प्रमाण काय आहे हे भगवंत अर्जुनाला सांगतायत राजयोगामध्ये, राजगुह्य योगामध्ये. ते आपण पुढच्या रविवारी पाहू. श्रीराम.